नक्कीच बघितलं तर जवळपास 300 प्लेयरांची लिस्ट आलेली आहे. चला नाणे फिक्स झाली. सेमीफायनलचा सामना असणार आहे स्वराज 11 आणि यांच्या विरुद्ध खेळताना दिसतील 2 षटकांचा सामना असणार आहे. राहुल भोईर नोंद घ्यावी याची आणि स्पीडअप करायला सांगा. यानंतर फायनलचा सामना असणार आहे तो म्हणजे कालच्या दिवसातनं गेलेला जो संघ होता करिश्मा 11 संघ आणि त्या संघाने काल थेट फायनलमध्ये झेप घेतलेली आहे. चालू सामना सेमीफायनलचा सामना स्वराज 11 आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना शंभूराजे. बघितलं तर स्ट्राईकला असतील ऋषी आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील ते सुद्धा ऋषी. नॉन स्ट्राईकला फलंदाज असतील ते राज. आजच्या दिवसातनं ऋषी नाव खूप जोमात दिसतंय कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा खूप सुरेख फलंदाजी केली होती ऋषी यांनी. तसेच चांगलं प्रदर्शन करताना आज स्वराज 11 कोणी हारो कोणी जिंको कमीत कमी एका ट्रॉफीचे मानकरी तर आपण झालेले आहात. या सीझन मध्ये हे दोन्ही संघ फायनल मध्ये आतापर्यंत गेले नव्हते परंतु आज जाणार नवीन फायनलिस्ट बघायला भेटणार आपल्याला नक्कीच. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉलर्स बॅक डाव हा फटका परंतु ऋषी येतात पकडतात उचलतात फेकतात तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगले गोलंदाजी ऋषी यांच्याकडनं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल प्रत्येक फलंदाजा कारण 2 षटकांचा सामना होता आणि 2 षटकांचा सामना असणार आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढल्यानंतर नक्कीच सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललं जातं इथं ऋषी यांचं. एकदा ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय का त्याच्यापूर्वी अडथळा म्हणून ऋषी निर्माण होतोय आणि एक सोपा झेल पकडला जातो राज यांची पारी 0 या धावसंख्येवरती बाद होताना दिसते. नक्कीच मोठा आदर असेल आपल्या संघासाठी कारण दिवसभर खूप फॉर्म मध्ये असलेला फलंदाज राज आत्ता मात्र कुठेतरी 0 या धावसंख्येवरती जात आपल्या संघाला नाराज करून जाताना दिसतो. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येताना दिसतो. नक्कीच मनीष भोईर जो मागील मॅच मध्ये भरपूर फॉर्म मध्ये होता. नक्कीच पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मनीष भोईर यांचा परंतु प्रॅक्टिस सेक्शन मध्ये जर बघितलं तिवारी तर दोन्ही प्लेयर एकत्र खेळताना दिसतात म्हणून प्रत्येक दोघांना आपापली शैली माहिती आहे. जर बघितलं तर या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू झाले त्यांना त्या 3 चेंडूंवर फक्त आणि फक्त एक धाव देते गडी गारद करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे तो म्हणजे गोलंदाज ऋषी सरगर. मॅन फ्रॉम कलंबोली 50 फॉर्म मध्ये असलेला प्लेयर ऋषी सरगर. एकदा ब्लॉकला टाकला चेंडू मिस होतो पूर्णपणे. फलंदाज मनीष भोईर कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. अशा पद्धतीने खूप सुरेख गोलंदाजी आजच्या दिवसभरामध्ये ऋषी सरगर याची. या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील तेच तर्रार गोलंदाजी ऋषी सरगर याची. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वारंवार बीट केले जाते मनीष भोईर यांना. जर बघितलं तर शिवम ज्या स्पीडने गोलंदाजी केली जाते त्या स्पीड मध्ये फलंदाजाला बीट केले जाते. लगातारचा हा 3रा निर्धाव चेंडू टाकला जातो मनीष यांना. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर ऋषी कुठेतरी नॉन स्ट्राईकला गेल्यानंतर पूर्णपणे फलंदाजी असफल होताना दिसते ती शंभूराजे या संघाची. खूप चांगला खेळ केला आजच्या दिवसभरामध्ये शंभूराजे या संघाने. जर बघितलं तर या षटकाचं होतं समाप्ती. पहिलं षटक समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती लागते 1 धाव आणि 1 गडी बाद. जर बघितलं तर 1-1-1 अशा पद्धतीचा कुठेतरी स्कोर कार्डवरती स्कोर दिसताना दिसतोय लागलेला दिसतोय. शंभूराजे संघ खूप फॉर्म मध्ये होता आजच्या दिवसभरातनं आणि बघितलं तर आपल्या अखंड हिंदुस्थानाचे हिंदू धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने हा संघ खेळला जातो म्हणजे तो म्हणजे शंभूराजे संघ.
नक्कीच माननीय श्री कृष्णाजी शर्मा साहब, इनका यहाँ पर आगमन होता हुआ और उनका यहाँ पर 6 मारकर स्वागत किया जा रहा है. नक्कीच या षटकारांशी कुठेतरी स्कोर कार्ड हलते दिसते. पहिल्या षटकामध्ये खूप सुरेख गोलंदाजी केली होती. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. सनी नक्कीच पहिल्या चेंडूवरती खणखणी षटकार मारल्यानंतर कुठेतरी ऋषी आपल्या संघाला 6 धावसंख्येने पुढे वाटचालीस नेताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल स्वप्नीलाला. आपल्या संघाला कमीत कमी धावींमध्ये रोखावं लागेल, कारण तेवढीच ताकदवर गोलंदाजी होती म्हणजे शंभूराजे या संघाची. पुन्हा एकदा स्लोवर प्रतिचा चेंडू टाकला जातो. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. सनस येतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी दुसरी धाव आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि धावची स्वरूपात बाद होताना दिसत आहेत. इथे नक्कीच ऋषी यांच्या पारीचा होतो अंत. एक हार्ड हिटर गोलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच नवीन फलंदाज येताना दिसत ते सुनील. स्कोर कार्ड वरती लागतात त्या 8 धावा. नक्कीच बघितलं तर दुसरी धाव घेणं घातकी होती, परंतु मनीष ज्यांच्या बॅटीवरती मागील षटकामध्ये एकही चेंडू चढला नाही, त्यामुळेच कुठेतरी ही रिस्क घ्यावी लागली ती ऋषी यांना. परंतु या रिस्क रन मध्ये कुठे धावची स्वरूपात बाद झाले ते ऋषी. त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज सुनील. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस प्रतिचा चेंडू पंचांकडनं दंडित केला जातो. नक्कीच या 1+4 = 5 रन्स फ्री हिटचा इशारा केला जातो पंचांकडनं आणि बॉलरवरती आक्षेप केला होता. बॉलर सुद्धा बाद केला जातो. या पूर्ण सीझन मध्ये आपण गोलंदाजी करू शकत नाहीत. आता फेकीचा न दिला जातो पंचांकडनं. या सीझन मध्ये स्वप्नील गोलंदाजी करू शकत नाही. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती लागतात त्या 13 धावा. 2 चेंडू झालेले आहेत. 2च झाले ना, मम्मी कुठं काय बोलतोय. 2 चेंडू फ्री हिट असणाऱ्या नक्कीच पंचांकडनं आव्हान तर घोषित केलं जाते. वाईट डिक्लेअर केलं जाते. नवीन गोलंदाज येताना दिसतात ते सनस. फ्री हिट आहे, अजूनही फिल्डिंग चेंज करू शकत नाहीत आपण. स्कोर कार्ड वरती लागतात त्या 14 धावा. कुठेतरी चांगली गोलंदाजी केली होती इथे. फ्री होता आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव घेतल्या जातात. थोडा उत्साही दिसला क्षेत्ररक्षक, परंतु या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती लागतात त्या 16 धावा. नक्कीच अजून या षटकातील येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. जर बघितलं तर या 3 चेंडूंवरती टोटल 15 धावा आलेल्या आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव होती आणि आत्ता मात्र स्कोर कार्ड वरती लागल्या त्या 16 धावा. म्हणजे जर बघितलं तर खूप खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट केले जाते सुनील यांना. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणता येईल ते सनस यांचं.
दोन चेंडू शिल्लक असतील. नक्कीच कोण जाणार फायनलला, कोण उचलणार या चमचमत्या ट्रॉफ्या, काही वेळातच कळेल. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने कडून काढलेला चेंडू सौरभ येतात, सोपा झेल पकडला जातोय. सौरभ यांच्याकडनं कोणतीच चूक केली नाहीये, होताना दिसत नाही ती. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण सौरभ. या हंगामामध्ये थोडेसे बिथरलेले होते, परंतु शेवटच्या क्षणामध्ये चांगला झेल पकडला जातोय. शेवट गोड होईल का जर बघितलं तर पुढच्या हफ्त्यामध्ये RPL म्हणजेच रेसिडेन्शियल प्रीमियर लीगचे सामने असणार आहे आणि त्याच्यानंतर ICPL सारखा मोठा धमाका असणार आहे. आणि जर जमलंच तर नंतर टुर्नामेंट होतील नाही होतील याच्यामध्ये शंका असेल, परंतु जाता जाता शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल तो स्वराज 11 आणि शंभूराजे 11 संघाचं. षटकातील शेवटचा चेंडू असेल. या पूर्ण षटकामध्ये जर बघितलं तर मनीष भोईर नॉन स्ट्राईकला दिसलेला आहे. जर का तो त्याला स्ट्राईक आली असती तर जे 4 चेंडू तो निर्धाव खेळला त्याची कुठेतरी कमी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा होता, परंतु क्षेत्ररक्षक शेखर येतात चेंडू खाली. धावच्या स्वरूपात बाद होताना दिसतात. या 2 धावा असतील स्कोर कार्ड वरती लागताना दिसतात. त्या 18 धावा काढून 19 धावांचं टार्गेट ठेवलं गेलेलं आहे ते शंभूराजे संघाकडनं स्वराज 11 संघासमोर. नक्कीच जर का कोइन्सिडेंट बघितला तर दोन्ही टीमचं नाव हे खूप जुळतं येत आहे. शंभूराजे आणि स्वराज, ज्या राजांनी हाल अपेक्षा कष्ट सोसलेत आपल्या महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देण्यासाठी, त्या दोन्ही गोष्टींचा इथे ताळमेळ होताना दिसतोय. शंभूराजे आणि स्वराज 11. नक्कीच यानंतर फायनलचा सामना असणार आहे. करिश्मा 11चा कॅप्टन इथे येताना दिसत आहेत. इसके बाद गोल्डी इन्हें बहुत इच्छा है कमेंट्री करने की, तो इस अगली इनिंग को हम हिंदी में ट्रांसलेट करेंगे. यकीनन देखा जाए तो 18 रन निकालकर 19 रनों का टारगेट रखा गया है यहाँ पर स्वराज 11 टीम के सामने. गोल्ड, क्या कहना चाहोगे इस मैच के बारे में आप? काफी अच्छा मुकाबला देखने को मिलेगा क्योंकि दोनों अच्छे गेंदबाज हैं इनके पास भी, तो काफी कड़ा मुकाबला ये देखने को मिलने वाला है. भले ही कोई भी जीते बट क्रिकेट हमको अच्छा देखने को मिलने वाला है मुकाबले में मेरे हिसाब से. आपकी क्या राय है अमित जी? यकीनन देखा जाए तो दोनों ही टीमें अपने अपने खेमे बहुत बढ़िया दिन भर में प्रयास करते हुए अभी तक पहुंचते हुए यहाँ पर दिखे हैं. अगर गेंदबाजी कही जाए तो ऋषि जिन्होंने पहली ओवर डालते हुए बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, सिर्फ और सिर्फ 1 रन दी थी, लेकिन अगली दूसरी ओवर डालते वक्त 17 रन आ चुके हैं. प्लीज अंपायर स्पीडअप कीजिए और एक फाइनल का मैच रहेगा इसके बाद. गोल्डी, देखा जाए तो आज पूरे दिन में ऋषि नाम का बहुत बड़ा चर्चा का एक टॉपिक निकला है. अगर देखा जाए तो नॉन स्ट्राइक पर देखेंगे ऋषि और अपोजिट टीम में भी ऋषि थे और स्वराज 11 टीम में 2 ऋषि है. ऋषि और ऋषि इस नाम का आज का दिन पूरा इन्हीं के नाम के इर्द गिर्द घूमता हुआ दिख रहा है. और अगर देखेंगे तो अतिथि कक्ष में हमें यहाँ पर विनोद और गोविंद जो बेस्ट फ्रेंड है बचपन से,
किसी बात पे बहुत ही बड़ी चर्चा करते हुए यहाँ पर दिख रहे हैं। उन्नीस 19 रन का टारगेट रहेगा। 19 12 गेंदे 12 और 19 रन का टारगेट। 12 गेंदों में 19 यकीनन रन। आंख पर अगर देखा जाए बढ़िया गोल्डी देखने को मिलेगा मेरे तो हिसाब से। गोविंद एक वक्त में बहुत बढ़िया बल्लेबाज थे किंग्स के। हाँ, किंग्स में खेले हैं, काफी अच्छी बल्लेबाजी की है उन्होंने भी। अभी रिटायरमेंट ले चुके हैं, क्रिकेट से अलविदा कह चुके हैं। लेकिन पहली गेंद अवान्तर वाइड दी जा चुकी है अंपायर की ओर से और इसी तरह से टीम का खाता खुलता हुआ पर 1 रन। अभी आने वाली 12 गेंदे और 18 रनों की जरूरत है। अगर देखा जाए तो 3 बड़े फटके। अगर 12 गेंदों में आप 3 अच्छे स्ट्रोक जड़ दोगे तो ये मुकाबला पूरी तरह आपकी ओर झुक जाएगा। पहला प्रहार, फील्डर मौजूद पर उसके ऊपर से, लेकिन अब देखा जाए तो बहुत बड़ा फटका रहेगा शेखर की तरफ से। एक यकीनन हैट्रिक के ऊपर 1000 रुपए। यकीनन देखा जाए तो सोनू भाई की तरफ से 6 हैट्रिक के लिए 1100 रुपए का यहाँ पर प्राइज लगाया गया है। ऋषि के एक 6 पे या फिर हैट्रिक पे। ऋषि के एक 6 पे 1000 रुपए का इनाम रखा है सोनू जी ने। तो क्या ऋषि को स्ट्राइक मिलेगी या शेखर ये मुकाबला जिता देंगे? आइए देखते हैं। और ये थोड़ा सा फंबल, दोनों मिसकम्युनिकेशन, हाँ ना, और विकेट खोते हुए अपने हाँ ना के चक्कर में थोड़ा खराब यहाँ पे कम्युनिकेशन। हाँ ना और लेकिन कैच आउट है, रन आउट नहीं है, कैच आउट है। धन्यवाद अंपायर। देखा जाए तो पिछले मैच में भी एक 6 मारने के बाद शेखर आउट होते हुए दिखे थे और उनकी जगह पर आए थे ऋषि सरगर। और फिर से एक बार ऋषि सरगर जिन्होंने आज पूरे दिन में बढ़िया बल्लेबाजी और गेंदबाजी कर अपनी टीम को एक सेमीफाइनल तक लेके जाते हुए यहाँ पर दिखते हुए ऋषि सरगर बहुत बढ़िया फॉर्म में है आज के दिन में। और देखा जाए तो आइकॉन प्लेयर है बहुत से टीमों के। इस 2025-26 के साल में मैंने मेरे आंखों से देखा हुआ है कि लगभग 5 या 6 मैचेस में आइकॉन रहे हैं हर टीम में। अभी भी आईसीपीएल में भी आइकॉन है, आरपीएल में भी आइकॉन है, आरआरडब्ल्यू में भी बैट्समैन ऑफ द सीरीज का उन्हें खिताब दिया गया था। और जो नीचे केपीएल के जहाँ पे मैचेस होते हैं वहाँ पे भी एक मैचेस हुई थी, वहाँ पे भी आइकॉन थे। नक्कीच आइकॉन है और उनके हिसाब से उन्हें खेलना चाहिए और मैच की पूरी जिम्मेदारी लेते हुए अपने कंधों पर 2 गेंदों का यहाँ पर होता हुआ खेल समाप्त। स्कोर कार्ड पर लोग चुके हैं 7 रन। गोल्डी आने वाली 10 गेंदे और 10 ही रनों की आवश्यकता। माफ कीजिएगा, 12 की आवश्यकता आती है और उसी बीच एक करारा प्रहार ऋषि के बल्ले से 6 रन आते हुए और ये मुकाबला काफी हद तक अपनी झोली में कर लिया है। अभी 6 रनों की आवश्यकता, आने वाली 9 गेंदे और 6 रन। क्या कहना चाहेंगे आप? ये मुकाबला काफी कड़ा देखने को मिला। यकीनन अगर ऋषि इस गेंद पर 6 मारकर मैच विन करते हैं तो सोनू भाई की तरफ से 500 रुपए का इनाम, 500 रुपए का इनाम। अगर इस गेंद पर 6 मारते सोनू भाई की तरफ से 500 रुपए का इनाम। और देखा जाए तो बड़ी इनामी राशि लगाई जा रही है यहाँ पर प्रवीण की तरफ से, जो स्वराज 11 टीम के ओनर है उनके तरफ से भी 500 रुपए का इनाम है 6 पे। अगर इस गेंद पर 6 मारकर मैच विनिंग करवाते हैं तो बहुत बढ़िया गेंदबाजी हो रही थी अभी तक। लेकिन ऋषि सरगर जिनने आज पूरे दिन में तहलका मचा कर रखा है इस ग्राउंड पर, वही ऋषि सरगर। वाइड गेंद, अभी भी चांस है, अभी भी चांस है आपके पास 1000 रुपए की इनामी राशि जीतने के लिए। बाहर से ना चिल्लाइए प्लीज, कॉन्सेंट्रेट जा रहा है बैट्समैन का। देखा जाए तो एक गेंद गोल्डी और 1000 रुपए कमाइए। इस गेंद के ऊपर अपनी प्रहारता दिखाइए, अपना आत्मविश्वास दिखाइए, आप में जो
आज पूरे दिन में जो खेल किया था उसकी पोच पावती रहेगी आज के पूरे दिन की। एक सिक्स मारी है और 1000 रुपए ले लीजिए। 1000 रुपया जमा हो गए खाते में। रन चढ़ दिए हैं। ऋषि का जो आज का दिन है वो काफी अच्छा दिन है। गेंदबाजी में 1 रन दिया और 2 छक्के लगा के मुकाबला पूरी तरह अपने ऋषि मैन ऑफ द मैच कलेक्ट करें आगे। मॅन ऑफ द मॅच आणि आपले 1000 रुपये घेऊन जा ऋषी। पर ठीक है, फाइनल के बाद ये इनामी राशि दी जाएगी। अरे सनी वो बुक दे दो सनी। कैलकुलेटर इसमें लास्ट वाला करता हूँ सनी मैं। विक्की के बस फाइनल मैच इसे कर रहा है भाई। हाँ कर लास्ट पेज पे